दाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता आपल्या समोर ठेवली. त्यामुळे भगवद्गीतेसारखं गहन असं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे आपल्याला उपलब्ध करून दिला. त्यामुळे या संधीचा आपण घरी बसल्या लाभ घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. तसेच इस्कॉनच्या सर्व टीमला प्रणाम. सर्वांचे धन्यवाद. आज उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आपण अध्याय चौथा बघतोय, ज्ञानकर्म संन्यास योग, आणि ज्यामध्ये आपण 13 श्लोक पूर्ण केलेले आहेत. 13वा श्लोक होता चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. यामध्ये आपण काय समजून घेतलं तर कृष्ण सांगतात की समाजाची विभागणी ही 4 वर्णामध्ये होते. हे कुठले वर्ण होते तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि ही विभागणी आपण समजून घेतलं होतं की ही गुणांच्या आधारावरती होते, म्हणून गुणकर्म विभागशः असं म्हटलेलं होतं. आता प्रकृतीचे हे 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या गुणांच्या आधारावरती ही विभागणी केलेली होती. आता या हे जे विभागणी केलेली आहे ह्याच्यामध्ये कुठलाही वर्ण हा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं नाहीये. जसं शरीराच्या सुरळीतपणे कार्य शरीराचं चालावं यासाठी शरीराचे सर्व अवयव व्यवस्थितपणे काम करणं आवश्यक आहे, तसंच हे 4 वर्ण आपली आपली निर्धारित कर्म जेव्हा करतात तेव्हा समाज सुरळीत चालतो आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. गुणांवरती आधारित केलेली विभागणी आहे. म्हणून आता आपल्याला समजून काय घ्यायला पाहिजे तिथे की एखादा मनुष्य जर का ब्राह्मणांच्या कुटुंबात जन्माला आला असेल पण त्याचा गुण जर का तमोगुणी असेल तर त्याला शूद्र मानलं पाहिजे. म्हणून ते गुणकर्म विभागशः आहे, जन्माच्या आधारावरती नाहीये. ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्माला आला म्हणून ब्राह्मण असं नाही, तर गुण हा महत्वाचा आहे. किंवा एखादा व्यक्ती आता जो शूद्रांच्या कुटुंबात जन्माला आला असेल पण तो जर का गुणाने सात्विक असेल तर त्याला ब्राह्मण समजलं पाहिजे. इथे महत्वाचं काय आहे की श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाहीये. प्रकृतीचा जो गुण त्याच्यामध्ये प्रबळ आहे त्या व्यक्तीने तो गुण जाणून घेतला पाहिजे आणि त्यानुसार कर्म केलं पाहिजे कृष्णांच्या आनंदासाठी, तेव्हा ते त्याच्यासाठी करणं हे श्रेयस्कर ठरेल. आता सत्वगुणामध्ये कोण असतो तर ब्राह्मण असतो, तर त्याच्यासाठी 4ही वर्णाश्रमात तो राहू शकतो. 4ही आश्रमात राहू शकतो, सॉरी. ब्रह्मचारी बनून तो राहू शकतो, गृहस्थाश्रमात, वानप्रस्थाश्रमात किंवा संन्यास आश्रमामध्ये तो राहू शकतो. कोण? ब्राह्मण. क्षत्रिय जो आहे त्याला संन्यास आश्रम दिला गेला नाहीये, तो ब्रह्मचारी, गृहस्थ किंवा वानप्रस्थी आश्रमात राहू शकतो. वैश्य आहे त्याला ब्रह्मचारी किंवा गृहस्थ म्हणून तो राहू शकतो. आणि शूद्रांच्यासाठी गृहस्थाश्रम सांगितलेला आहे. आता श्रीमद भागवतम मध्ये वेदव्यास म्हणतात की या कलियुगामध्ये मात्र आपण सर्वच शूद्र आहोत. तर हे विशेष आहे कारण सगळ्यांमध्ये आता तमोगुण प्रबळ झालेला आहे. तर एक कथा सांगते ज्यावरून आपल्याला हा जो आपण 13वा श्लोक शिकून घेतला तो आपल्याला अजून चांगल्या प्रमाणे समजेल. तर नारद मुनी आपल्याला माहिती आहेत सदैव भ्रमण करतात, नारायण नारायण म्हणून सर्व लोकांमध्ये जातात, भगवंतांचं गुणगान करतात ते. आणि जिथे जातात तिथे भगवंतांच्या नाम, गुण, रूप, लीला याचं वर्णन ते करून सांगत असतात. तर एकदा ते भूलोकात भ्रमण करत असताना एका मंदिरामध्ये जातात. तिथे एक ब्राह्मण पुजारी असतो आणि तो नारद मुनींना प्रणाम करतो, त्यांना त्यांचा उचित असा आदर सन्मान करतो आणि त्यांना विचारतो की नारद मुनी आता कुठे निघालायत तुम्ही? तर नारद मुनी त्याला सांगतात की मी परमेश्वराला भेटायला आता वैकुंठ लोकामध्ये जातोय इथून. तर ब्राह्मण म्हणतो बरं बरं, मग माझा एक प्रश्न तुम्ही विचाराल का परमेश्वराला? नारद मुनी सांगतात हो विचारतो, काय प्रश्न आहे तुझा?
तर हा ब्राह्मण पुजारी विचारतो की परमेश्वराला विचारा की मी ह्या जन्मानंतर त्यांच्याकडे पोचू शकेन का? नारद मुनी म्हणतात बरं ठीक आहे, मी विचारतो. त्यानंतर नारद मुनी तिथून निघतात आणि रस्त्यावरून चालत जात असताना झाडाखाली बसलेला एक चांभार त्यांना दिसतो. आणि चांभार नारद मुनींना बघतो आणि त्यांना नमस्कार करतो उठून आणि त्यांचं क्षेमकुशल विचारतो की नारद मुनी तुम्ही कुठे चालला आहात? नारद मुनी त्यालाही तेच सांगतात की मी बरा आहे आणि मी आता परमेश्वराला भेटायला वैकुंठ लोकामध्ये जातोय. बरं म्हणतो, तर माझा एक प्रश्न तुम्ही परमेश्वराला विचाराल का भेटल्यावरती? तर नारद मुनी त्यालाही हो म्हणतात. विचार तुझा प्रश्न काय आहे? तर तो नारद मुनींना विचारतो की मला परमेश्वराकडे जायला किती जन्म लागतील हे तुम्ही त्यांना विचारू शकाल का? तर नारद मुनी म्हणतात बरं ठीक आहे. आता भ्रमण करत नारद मुनी वैकुंठ लोकात जातात. तिथे श्री विष्णूंना प्रणाम करतात, भेटतात त्यांना. पृथ्वी लोकावरील सर्व वार्तालाप त्यांना सांगतात आणि आता या ब्राह्मण पुजाऱ्याने जो आणि चांभाराने जो विचारलेला प्रश्न आहे तो पण त्यांना सांगतात. तर विष्णू काय म्हणतात की ब्राह्मणाला सांग की त्याला माझ्याकडे यायला अजून काही जन्म तरी थांबावं लागेल. पण चांभाराला सांगा की या जन्मानंतर लगेच तो माझ्यापर्यंत पोचेल. तर हे उत्तर ऐकून नारद मुनी थोडे गोंधळतात. पण भगवंत काय म्हणतात, दोघेही तुला विचारतील की भगवंत काय करत होते तुम्ही भेटलात त्यावेळेला, हा प्रश्न विचारलात त्यावेळेला. तर नारद मुनी तुम्ही सांगा की भगवंत सुईच्या छिद्रातून हत्तीला आत बाहेर काढत होते, दोरा होतात तसे. तर नारद मुनी हसतात, भगवंतांच्या लीला आगाध आहे म्हणतात आणि नारायण नारायण असं म्हणत प्रणाम करतात भगवंतांना आणि तिथून निघतात. आता परत पृथ्वी लोकावरती येतात, त्या ब्राह्मण पुजाऱ्याला जाऊन भेटतात आणि भगवंतांनी दिलेलं उत्तर त्याला सांगतात की तुला काही जन्म तरी वाट पाहावी लागेल त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आता ब्राह्मण थोडा विचार करतो आणि म्हणतो की नारद मुनी तुम्ही भगवंतांना हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा ते काय करत होते? तर नारद मुनी सांगतात की भगवंत सुईच्या छिद्रातून हत्तीला आत बाहेर करत होते. तर ब्राह्मण लगेच म्हणतो तरीच भगवंतांनी नीट लक्षपूर्वक उत्तर नाही दिलेलं, नाहीतर मला कशाला ते एवढे वाट बघायला लावतील. आता तिथून पुढे नारद मुनी त्या चांभाराकडे जातात. त्याला भगवंतांचा निरोप सांगतात की तो ह्या जन्मानंतर लगेच भगवंतांची प्राप्ती करून घेईल. चांभारही प्रश्न विचारतो, काय करत होते भगवंत तुम्ही माझा प्रश्न विचारलात त्यावेळेला? तर नारद मुनी सांगतात की सुईच्या छिद्रातून ते हत्तीला आत बाहेर करत होते. आता हा उत्तर ऐकल्यावरती तो चांभार लगेच हात जोडतो आणि म्हणतो काय कमाल आहे भगवंतांची. तर नारद मुनी म्हणतात अरे मी तुला हे उत्तर सांगितल्यावरती तुझा विश्वास कसा बसला की भगवंत सुईच्या छिद्रातून हत्तीला हात बाहेर करत होते? तर तो चांभार हात जोडून डोळ्यामध्ये अश्रू आणत म्हणतो की नारद मुनी मी या झाडाखाली अनेक वर्ष बसतोय आणि या झाडाला कधी फळं येतात ती पिकली की खाली पडतात आणि या प्रत्येक छोट्याशा फळामध्ये असंख्य बिया असतात. या बियांचं पुढे वृक्षामध्ये रूपांतर होतं. तर जे भगवंत एवढ्या छोट्याशा फळामध्ये एवढे असंख्य वृक्ष सामावून ठेवू शकतात ते छिद्रातून ह्या हत्तीला का बरं हात बाहेर करू शकणार नाही? आता नारद मुनींना समजतं, भगवंतांच्या उत्तरामागचा अर्थ त्यांना कळतो की हा चांभार हा जन्म पूर्ण करताच त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर नारायण नारायण म्हणून मग नारद मुनी तिथून निघून जातात. तर आपण काय समजून घेतलं की यावरून कुठला वर्ण श्रेष्ठ कुठला वर्ण कनिष्ठ असं नाही, कुठलाही वर्ण असो भगवंतांपर्यंत पोहोचण्याची संधी ही सर्वांना असते. आणि मुख्य म्हणजे हे वर्ण गुण आणि कर्म ह्याच्यावरती आधारित आहेत. ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला असेल पण तमोगुणी असेल तर त्याला आपण शूद्र समजलं पाहिजे, म्हणून ते गुण कर्म विभागशः असं आहे. महत्वाचं आपण हेच लक्षात घेतलं की कृष्ण म्हणतात की आता या समाज व्यवस्थेच्या या 4 वर्णांची मी निर्मिती जरी केली असली तरी मी यापैकी कुठल्या वर्णामध्ये येत नाही. कारण कृष्ण कसे आहेत, मनुष्यासारखे ते बद्ध जीव नाहीयेत. मनुष्य हे प्रकृतीच्या 3 गुणांनी बद्ध असतो आणि त्याप्रमाणे तो कर्म करतो. पण कृष्ण कसे आहेत, गुणातीत आहेत. आता जेव्हा मनुष्यही पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो तेव्हा मात्र तो मानवी समाज पद्धतीच्या या विभागांच्या अतीत असू शकतो. म्हणजे तोही या 3 गुणांना पार करू शकतो आणि गुणातीत होऊ शकतो. तर आता आपण आज 14व्या श्लोकापासून सुरुवात करूया. मिनल माताजी आल्या आहेत? हो आहे. हरे हा, हरे कृष्ण. कृष्ण माताजी. वाचू? आवाज ऐकू हा येतोय? वाचा. हो हो आवाज ऐकू येतोय, येतोय? वाच. हो येतोय येतोय.
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दल जे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलाने बद्ध होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता काही आधीच्या श्लोकामध्ये म्हणजे 6व्या, 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये कृष्णाने त्यांच्याबद्दलच्या काही विशेष गोष्टी सांगायला सुरुवात केली. कृष्ण सामान्य मनुष्याप्रमाणे जरी दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेकानेक गतजन्माची स्मृती असते, हे आपण समजून घेतलं. सामान्य मनुष्याला मात्र आपण काही तासांपूर्वी काय केलं याचं स्मरण करायला स्मृतीवरती खूप ताण द्यावा लागतो. आता आपलं शरीर भौतिक असल्याने आपल्या शरीराचा नाश होतो आणि देहांतरानंतर आपण जेव्हा दुसरं शरीर घेतो तेव्हा आपल्याला गतजन्माची स्मृती राहत नाही. पण कृष्ण कसं आहे, देहांतर करत नाहीत, ते अवतीर्ण होतात. त्यांच्या शक्तीच्या द्वारे त्यांच्या मूळ देहात ते अवतीर्ण होऊ शकतात आणि त्यांचं शरीर हे भौतिक शरीरासारखं नाश होणारं नसलं तरी आपण जाणून घेतलं की बाल्यावस्थेमधून कौमार्य अवस्थेत, कौमार्य अवस्थेतून तरुणावस्थेत ते वाढताना आपल्याला दिसतात. पण तरुणावस्थेच्या नंतर आश्चर्य म्हणजे त्यांची वाढ होत नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी ते म्हणजे 25शीतल्या तरुणासारखे दिसत होते. म्हणजे भौतिक दृष्टीने बघितलं तर त्यांचं वय झालेलं होतं, पण ते अजिबात वृद्ध दिसत नव्हते. तर कसे आहेत कृष्ण, अजन्म आहेत, सच्चिदानंद आहेत आणि त्यांचं शरीर हे दिव्य स्वरूपाचं आहे जे कधीही नाश पावत नाहीत. आता इथे पुढचा त्यांनी सांगितलेला आहे की या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की कर्मफळाचा प्रभाव त्यांच्यावरती पडत नाही. कर्मभिर्नस बध्यते. भगवंत कर्माने बद्ध होत नाहीत कारण ते दिव्य आहेत. पण आपलं तसं नाहीये. आपण जशी कर्म करू तसं आपल्याला पुढचं शरीर प्राप्त आपण करू आणि त्याप्रमाणे कर्माचं फळही भोगू. त्यासाठी आपल्याला भगवंतांनी सांगितलेले नियम पाळून कार्य केली पाहिजेत. ही कर्म जेव्हा आपण कृष्णाच्या आनंदासाठी करू आणि कर्माचं फळ जेव्हा त्यांना अर्पण करू म्हणजेच कर्मबंधनातून आपण मुक्त होऊ शकू. म्हणजे कर्म तर करायचीच आहेत, पण ती कुठल्या मनोभावाने करायची हे ज्ञान आपल्याला समजून घेऊन कर्म केली पाहिजेत. आता बघा भगवंत किती प्रकारची कार्य करतात. त्यांच्या सामान्य लीला आहेत, काही असामान्य लीलांची वर्णन आपण ऐकलेली आहेत आणि आपली सर्व ही जी प्रकृती आहे त्याचं नियंत्रण भगवंत करतात. पण त्यातून त्यांना कुठली इच्छा नसते. जसं की आता मनुष्य एखादं कार्य करतो तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छेने किंवा स्वतःला सुख प्राप्त करायचं असतं म्हणून करत असतो, किंवा मृत्यूनंतर स्वर्गलोक प्राप्ती व्हावी अशी काहींची इच्छा असते म्हणून ते काही कार्य करतात. पण भगवंतांना यातलं काही नको असतं. भगवंत स्वतःमध्ये पूर्ण आहेत, आत्माराम आहेत आणि भगवंत भौतिक जगाचे निर्माते जरी असले तरी भौतिक जगाच्या कार्यामुळे ते प्रभावित होत नाहीत. सृष्टीची निर्मिती त्यांनी जरी केली असली तरी या सृष्टीपासून ते अलिप्त आहेत. हे आपण अचिंत्य भेदाभेद तत्व बघा 9व्या अध्यायामध्ये अजून व्यवस्थित जाणणार आहोत. तर जीवाची प्रकृतीवरती जी स्वामित्व गाजवण्याची इच्छा असते ना त्यामुळे जीव बद्ध होतो. आता जसं बघा राज्यामध्ये सुव्यवस्था राहावी, सगळीकडे सुरळीत म्हणजे काय म्हणतात ते राज्य चालावं म्हणून राजा काही नियम लागू करतो. आता हे सर्व जे नियम असतात हे प्रजेसाठी असतात, राजा या नियमांच्या अधीन नसतो. तसंच एखाद्या संस्थेचा मालक असतो, त्या संस्थेच्या कर्मचाऱ्याच्या अयोग्य वर्तनासाठी त्याला जबाबदार धरलं जात नाही. तो कर्मचारीच त्याच्या योग्य अयोग्य वर्तनाला जबाबदार असतो. तसंच इथे भौतिक जगामध्ये जीव स्वतःच्या इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न राहतो, त्याचे बरे वाईट परिणाम तो भोगतो. भगवंत यासाठी जबाबदार नसतात कारण ते पक्षपात करत नाहीत. जीवाची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे भगवंत भौतिक प्रकृतीच्या द्वारे साधनं आणि सुविधा उपलब्ध करून देतात, पण ते या सर्वापासून अलिप्त असतात म्हणून उपद्रष्टा म्हटलं गेलेलं आहे. उपद्रष्टा अनुमंता. अनुमंता म्हणजे अनुमती देतात, उपद्रष्टा म्हणजे साक्षी भावाने उपस्थित असतात. हे आपल्याला माहिती पाहिजे. आता जो हे ज्ञान कर्मफळाबाबतच घेतो तो ज्ञानाने कर्म करतो, तो भगवंतांचं स्वरूप जाणतो म्हणजेच तो कृष्ण भावना भावित होतो, हे आपल्याला समजून येतं. आता पुढचं बघूया. 15वा श्लोक. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले म्हणून
तू सुद्धा त्यांच्याच पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता दोन प्रकारच्या लोकांबद्दल इथे कृष्ण सांगतायत की एक प्रकारचे लोक जे इंद्रिय तृप्तीमध्ये लिप्त आहेत तेच त्यांचं ध्येय आहे, आणि दुसऱ्या प्रकारचे लोक जे विषय भोगांच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छातून मुक्त झाले आहेत. कृष्ण भावना ही दोघांच्यासाठी कल्याणकारक आहे. आता जो अज्ञानी आहे, अनर्थामुळे इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये लिप्त आहे, भोग करतो आहे, तो जेव्हा कृष्ण भावनेचा स्वीकार करतो तेव्हा क्रमशः तोही शुद्ध होतो. आणि जे आधीच अनर्थांपासून मुक्त झालेले आहेत तेही कृष्ण भावनेमध्ये कर्म करत राहू शकतात. जसं की आपण जनक महाराजांचं उदाहरण बघितलं बघा, ते पूर्णपणे कृष्ण भावना भावित होते, त्यांना कुठली कर्तव्य करणं हे आवश्यक नव्हतं, पण प्रजेच्या समोर आपला आदर्श प्रस्थापित करण्यासाठी ते राजाचे कर्तव्य करत राहिले. तर इथे कृष्ण महत्वाचं सांगतात की कृष्ण भावनेचं ज्ञान व्यवस्थितपणे न घेताच नवसाधकाने जर का कर्मसन्यास त्याला घ्यावासा वाटला तर ते बरोबर नाही. आणि नवसाधक ही अशी कृती करतात, सर्व कर्म सोडून द्यावी असं ठरवतात. तर इथे तेच सांगितलंय की कृष्ण भावना भावित कर्मातून निवृत्त होऊन कृष्ण भावनाचा देखावा करीत बसण्यापेक्षा श्रीकृष्णांच्या प्रित्यर्थ कर्म करत राहणे हे जास्त श्रेष्ठ आहे. त्यासाठी आता इथे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की युद्धभूमी सोडून न जाण्यातच अर्जुना तुझं हित आहे. कृष्णांनी सांगितलेल्या विधिविधानांचं पालन करण्यातच आपलं सर्वांचं हित आहे, हे जाणून कृष्ण भावनेचा स्वीकार आपल्याला करायला हवा. आता अर्जुन क्षत्रिय आहे. क्षत्रिय या शब्दाचा अर्थच आहे क्षती होण्यापासून जो त्रायते, म्हणजे संरक्षण देतो, तो क्षत्रिय झाला. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण शिकलोय बघा, क्षत्रियांना ना वनामध्ये जाऊन प्राण्यांशी झुंज देण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात असे. म्हणजे वाघासारख्या प्राण्यालाही आव्हान देऊन क्षत्रिय त्याच्याबरोबर लढत असे, ज्याद्वारे त्याची क्षमता, त्याचं कौशल्य हे सर्व पणाला लागत असे. आणि त्याचा वापर आता रणभूमीवर क्षत्रिय त्वेषाने पूर्ण शक्तीने लढू शकत असे. म्हणजे तिथे रणभूमीवर त्याला दुर्बळ होऊन चालत नाही क्षत्रियाला. जेवढं आता हे कार्य क्षत्रिय म्हणून करणं महत्वाचं आहे, तसंच वर्णाश्रमानुसार जी त्याला कर्तव्य नेमून दिलेली आहेत, म्हणजे शारीरिक कर्तव्य पण काही आहेत, ती पण करणं महत्वाचं आहे. जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही, मोक्षप्राप्ती त्याला मिळावी यासाठी त्याने ती कर्म करत राहिली पाहिजेत. म्हणजे शारीरिक कर्तव्य पण केली पाहिजेत त्याला. ते दोन्ही प्रकारची कर्तव्य ह्याला मिळून स्वधर्म म्हटलेला आहे. आणि ज्याचं पालन केल्यानेच मनुष्य उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती करू शकतो. म्हणजे स्वधर्माचं पालन करणं हे त्याच्यासाठी तारक आहे, त्याचा त्याग करणं हे त्याच्यासाठी चुकीचं ठरेल. म्हणून इथे कृष्ण सांगतायत की क्षत्रिय म्हणून तुला जे कर्म तुझं आहे ते तुला केलंच पाहिजे. अर्जुनाचं काय म्हणणं आहे की मी जंगलामध्ये निघून जातो, ज्ञान प्राप्त करतो. आता कसं त्याला ते समजवतायत कृष्ण हे आपल्याला या श्लोकावरून समजतंय. आता 16वा आणि 17वा मिनल माताजी एकत्र वाचता का? हो, वाचते. हा. हरे हरे कृष्ण. कृष्ण. किं कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात् कर्मणो ह्यपि बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कर्म कार्य आणि कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो आणि जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कर्म म्हणजे अशी क्रिया जी केल्याने भविष्यात आपल्याला कुठलं तरी शरीर मिळणार आहे हे निश्चित होत असतं. आपण ज्या प्रकारची कर्म करत असतो त्याने भविष्यात आता कुठलं शरीर आपण प्राप्त करणार आहे हे ठरत असतं. त्यासाठी कृष्ण इथे काय म्हणतात की कर्म, त्याचं ज्ञान, कर्माच्या बद्दलचं ज्ञान आणि त्याची मिळणारी फळं ह्याचं व्यवस्थित आपल्याला मनुष्याने ज्ञान करून घेतलं पाहिजे. कर्म आणि विकर्म ह्याची प्रतिक्रिया मिळते. कर्म म्हणजे आपण म्हटलं शास्त्राच्या नुसार केलेली कर्म ज्याची चांगली प्रतिक्रिया मिळेल. विकर्म म्हणजे शास्त्रांच्या द्वारे निषिद्ध कर्म ज्याची वाईट प्रतिक्रिया मिळेल.
आणि अकर्म म्हणजे काय, की कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य केलेलं आहे, जिथे आपल्याला त्या कर्माची प्रतिक्रिया मिळत नाही, कारण आपण ते कृष्णांना अर्पण करतो. आता चांगल्या कर्माची चांगली, वाईट कर्माच्या वाईट प्रतिक्रियेने आपण बद्ध होतो. म्हणजे ही प्रतिक्रिया भोगण्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागतो, एक शरीर प्राप्त करावं लागतं. पण अकर्म केल्याने आपण बद्ध होत नाही. आता चांगल्या कर्माची चांगली प्रतिक्रिया म्हणून आपल्याला पुण्य मिळतं. मृत्यूनंतर उच्च लोकांची इत्यादी आपण प्राप्ती करू शकतो. तिथे काही काळ आनंद आपण उपभोगला की पुण्याची फळं क्षीण झाली की परत आपल्याला इथे पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागतो. वाईट कर्माची वाईट प्रतिक्रिया म्हणून प्राण्यांच्या निम्न शरीरामध्ये जन्म मिळतो, तिथे यातना भोगतो आणि ते भोगून संपलं की परत पृथ्वीवरती येतो, परत सुरुवात करतो. आता म्हणून आपल्याला अकर्म करण्याचं महत्व आपण इथे समजून घेतलं. कृष्णांच्या आनंदासाठी कर्म केल्याने आपल्याला कर्माचं बंधन लागत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी कर्म केल्याने आपली क्रमशः चित्तशुद्धी होते. आता ह्याबद्दल आपण आता पुढे अजून विस्ताराने समजून घेऊया की ही चित्तशुद्धी नक्की कशी होते कृष्णांच्यासाठी काम केल्याने. पण 17व्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतायत, की कर्माची ही जी गुंतागुंत आहे ना, ही समजणं फार अवघड आहे. गहना कर्मणो गती. बघा आता वर्गात शिकतोय आपण आणि शिक्षकच सांगतायत की सगळ्यांनी लक्ष द्या, हा नीट समजून घ्या, हा विषय महत्वाचा आहे. तेव्हा आपण कसं व्यवस्थितपणे समजून घेऊ. तसंच इथे कृष्ण स्वतः म्हणतायत की गहना कर्मणो गती, म्हणजे हे कठीण आहे गुंतागुंत समजणं. आता मनुष्य जर का भौतिक जन्मातून मुक्त होण्याच्या विषयी गंभीर असेल, या बंधनातून भौतिक जगाच्या, तर त्याने कर्म, अकर्म, विकर्म यातील फरक व्यवस्थितपणे जाणून घेतला पाहिजे. कारण हे जे ज्ञान आहे ना, हे आपल्याला बंधनात अडकवू तरी शकतं किंवा जन्म मृत्यूच्या बंधनातून सोडवू शकतं. एवढं महत्वपूर्ण हे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान त्यामुळे आपल्याला प्रमाणित अध्यात्मिक गुरूंकडूनच घ्यायला हवं. बघा, जे आहार, निद्रा, भय, मैथून या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागत नाहीत, पण जी कर्म मोक्षदायक आहेत ती आपल्याला शिकून घ्यावी लागतात. आता जसं आपण बघा अन्न तर खातोच, पण प्रथम ते कृष्णांना अर्पण करून मग प्रसाद ग्रहण केल्याने आपल्याला बंधन लागत नाही, हे आपण शिकून घेतलं. म्हणजे जसं मोक्षदायक कर्मांबद्दल आपण जाणून घेतलं, तसंच जी बंधनास कारणीभूत होणारी कामं आहेत, कार्य आहेत, म्हणजे इंद्रिय भोगांच्या कर्माबद्दलही आपल्याला ज्ञान घ्यायला हवं, कारण ती आपल्याला करायची नाहीये. आता एखाद्याला बघा आजारपण आलं, त्यातून बरा होण्याच्यासाठी तो औषध घेतो, औषधाबद्दलचं ज्ञान डॉक्टरांकडून घेतो. त्याचबरोबर तो आजार परत होऊ नये म्हणून कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे पण डॉक्टरांना विचारून घेतो. हेही त्याला समजून घेणं आवश्यक असतं. तसंच विकर्माबद्दलही आपण जाणून घ्यायला हवं, कारण ती आपल्या बंधनाला कारणीभूत होतात. कर्म म्हणजे आपण म्हटलं की जशी कृती आपल्याला भविष्यामध्ये आता ही दुसरं शरीर देणार आहे, म्हणून कर्माबद्दलचं सखोल ज्ञान आपल्याला घ्यायला हवं. अशी कर्म आपल्याला एक अजून देह प्राप्त करून मिळतो, ते परत आपण दुःख भोगतो आणि हे असं चालूच राहतं. या उलट हे जे ज्ञान आहे, जे कर्माचं आहे, हे आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त पण करू शकतो. म्हणून ते गहना कर्मणो गती असं कृष्ण म्हणतात. गहन म्हणजे समजायला कठीण. तर इथे आपण काय समजून घेतलं, की चांगल्या कर्माची चांगली आणि चांगली कर्म भोगण्यास पण आपण जन्म घेतो आणि विकर्माची वाईट फळं भोगण्यासाठीही जन्म आपल्याला घ्यावाच लागतो. म्हणजे दोन्हीही चांगली आणि वाईट कर्म आपल्याला बंधनातच अडकवतात. आता ज्याला हे ज्ञान प्राप्त झालं, तो बंधनास जी कार्य आपल्याला म्हणजे जी कार्य आपल्याला बंधनात अडकवतात ती कार्य करेल का? तो नक्कीच करणार नाही. तो मोक्षदायक कर्म करेल, म्हणजे अकर्म करेल. हे महत्वपूर्ण ज्ञान आता आपल्याला कुठे मिळतं? हे भगवद्गीतेसारख्या ग्रंथामध्ये मिळतं. शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये हे ज्ञान दिलं जात नाही कृष्ण भावनेचं. कृष्ण भावना भावित ज्ञान हे कसं आहे? हे शाश्वत ज्ञान आहे, ते सदैव आपल्या आत्म्याच्या बरोबर राहणार आहे. भौतिकामध्ये घेतलेलं कुठलंही ज्ञान आता कितीही आपण सिन्सिअरली ते ग्रहण केलं, अगदी त्याच्यामध्ये आपण काय म्हणतात ती डॉक्टरेट जरी घेतली, तरी हे ज्ञान मृत्यू बरोबर संपेल. मृत्यूनंतर आपण परत घेऊन जाऊ शकत नाही. मग आता हे कृष्ण भावनेचं ज्ञान आपण कुठून घ्यायचं, जे आपल्याला मोक्षदायक आहे? तर कृष्ण सांगतात प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडूनच हे ज्ञान आपण प्राप्त करू शकतो. म्हणजे गुरूंचा आश्रय आपल्याला घ्यावाच लागणार. तर इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कृष्णांची कृपा आपल्यावर त्यांच्या शुद्ध भक्तांच्या द्वारेच प्राप्त होऊ शकते. त्यासाठी आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार आपल्याला पूर्ण शरणागतीने केला पाहिजे, विनम्रतेने गुरूंची सेवा केली पाहिजे. आणि शिष्याची जशी प्रामाणिक इच्छा आहे ज्ञान प्राप्त करण्याची, त्याची तळमळ गुरु समजतात आणि शिष्याला ते ज्ञान प्रदान करून त्याचं जीवन कृतार्थ करतात.
तर आत्मसाक्षात्काराचा हा जो मार्ग आहे तो सोपा नसतो, पण परंपरेतून आलेले जे गुरु आहेत ते भगवंतांचा संदेश यथार्थ रूपाने शिष्यापर्यंत पोहोचवू शकतात. आणि आपल्या तर्काने किंवा आपण असं ठरवलं की स्वतःच ग्रंथ वाचून मी ज्ञान प्राप्त करेन, तर त्याने आध्यात्मिक प्रगती मात्र आपण साध्य करू शकत नाही. गुरूंना शरण जाणं हा एकमेव मार्ग आहे, कारण गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष भगवंतांकडूनच आपण ज्ञान प्राप्ती केल्यासारखं हे असतं. अन्यथा व्यक्ती कितीही बुद्धिमान असली तरी कर्माचं रहस्य समजून घेताना तो गोंधळून जाऊ शकतो. म्हणून कवयो अपि अत्र मोहिता असं 16व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे आपण हे ज्ञान आपण ग्रहण करू शकत नाही, गुरूंच्या माध्यमातूनच हे ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. आता 19वा बघूया आपण. हा माताजी 18वा. हरे हरे कृष्ण. 19वा नाही 18वा. गलती आहे. 18वा. कर्मण्य कर्मण्य पश्येत कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्म कृत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय. आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण भावना भावित मनुष्य हा दिव्य स्तरावरच स्थित असतो, कारण तो कशासाठी कर्म करतो? कृष्णांच्या आनंदासाठीच करतो. या उलट जो भौतिक स्तरावरती स्थित आहे तो कसा आहे? इंद्रिय तृप्तीची कर्म करत असतो, म्हणजे तो बंधनात पडत असतो. आणि कृष्ण भावना भावित जो कार्य करत असतो कृष्णांच्या आनंदासाठी केल्याने तो सर्व कार्यांना दिव्य स्वरूपच प्राप्त होतं, कारण कृष्ण स्वतः दिव्य आहेत आणि त्यांच्या आनंदासाठी केलेली कार्य ही दिव्य स्तरावरच केली जातात. आणि ह्याची स्वतःची लाभप्राप्तीची इच्छा नसते. भक्ताची कशी काय असते इच्छा? कृष्णांना मी संतुष्ट करतोय. त्यामुळे या दिव्य भावनेनेच जेव्हा तो कर्म करतो तेव्हा तो दिव्य स्तरावरच स्थित असतो. तो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो. कर्मात अकर्म पाहतो म्हणजे काय? कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करतो, त्याला स्वतःच्या लाभप्राप्तीची इच्छा नसते. आणि अकर्मात कर्म पाहतो म्हणजे हेच माझं कार्य आहे, हीच माझं कर्तव्य आहे असं समजून तो कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करतो. हा दिव्य स्तर झाला. आता 19वा माताजी. हरे कृष्ण. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधाः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रतृप्तीच्या इच्छे विरहित आहेत तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ज्याने या कर्माच्या रहस्याबद्दल ज्ञान घेतलेलं आहे तो कृष्ण भावना भावित कर्मच करतो जी मोक्षदायक आहेत. कृष्ण भावना भावित कर्म तो कृष्णांच्या आनंदासाठी करत असल्याने आपण समजून घेतलं की त्याला त्याचे परिणाम भोगावे लागत नाहीत. आणि असा मनुष्य बुद्धिमान म्हटला जातो, कारण जेव्हा तो कृष्ण भावना भावित कर्म करतो त्यावेळेला तो बंधनातून क्रमशः मुक्त होत असतो. भगवंतांचा भक्त जाणतो की भगवंत कसे आहेत? साकार आहेत. मी त्यांचा नित्य सेवक आहेत, ते स्वामी आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या संतुष्टीसाठी तो कार्य करत असतो, कर्तव्य समजून करत असतो. आणि कृष्ण भावना भावित कार्य केल्याने त्याला आनंदही मिळतो, जो भौतिक इंद्रिय तृप्तीच्या भोगातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा निश्चित उच्च प्रतीचा असतो. त्यामुळे भक्त इंद्रिय भोगामध्ये विशेष रुची ठेवत नाही. अशा प्रकारे जेव्हा तो कृष्ण भावना भावित कर्म कृष्णांच्या आनंदासाठी करत राहतो तेव्हा त्याची चित्तशुद्धी होते क्रमशः आणि तो कर्मबंधनामधून मुक्त होतो. स्वतःसाठी कार्य करणं आणि कृष्णांच्या आनंदासाठी कार्य करणं हे कसं वेगळं आहे हे आता आपण समजून घेतलं. तसंच त्याचं होणारे परिणाम पण वेगळे आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे. गहना कर्मणो गती आपण कसं म्हणतो की ज्या प्रकारे कर्म करू त्या प्रकारे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. जसं आता बँकेचा कॅशियर आहे बघा, लाखो रुपये तो हाताळतो पण बँकेच्या वतीने त्या पैशांची देवाणघेवाण करतो. ज्या क्षणी त्यातला 1 रुपया तो स्वतःसाठी वेगळा काढेल तेव्हा तो बंधनामध्ये अडकेल, म्हणजे तो शिक्षेला पात्र होईल. किंवा आता देशाचा सैनिक आहेत आपले, तर ते शत्रू सेनेतील सैनिकांना मारतात
तर त्यांच्या पराक्रमाचं त्यावेळेला कौतुक होतं सरकारकडून, त्यांना पदक पण मिळू शकतं. पण त्या सैनिकाने जर का आपल्या शेजाऱ्याला मारलं, त्याच्यावरती त्याची हत्या केली, तर निश्चित तो शिक्षेला पात्र होतो. म्हणून अर्जुन भगवंतांच्या आनंदासाठी जेव्हा आता युद्ध लढेल, तेव्हा तो कर्मबंधनातून मुक्त असेल. पण दुर्योधन स्वतःच्या स्वार्थासाठी, राज्यप्राप्तीसाठी लढतो आहे, तर त्यामुळे तो बंधनामध्ये अडकेल. म्हणजे बघा, आता अर्जुन आणि दुर्योधन दोघंही युद्धभूमीवर आहेत, दोघांकडे आपापल्या सेना आहेत, हत्ती, घोडे, अस्त्र शस्त्र सगळे आहेत, आणि दिसताना एक समान दिसतंय की दोघंही युद्ध करतायत. पण युद्ध करण्याच्या मागचा हेतू काय आहे हे जाणणं आवश्यक आहे. आता पूर्वजन्मामध्ये केलेल्या काही गोष्टींचं फळ आपण भोगतो, आणि आता करीत असलेल्या कर्माचं फळ आपण भविष्यामध्ये किंवा पुढच्या जन्मी भोगू. आता हा विचार करणं चुकीचं आहे की सगळंच माझ्या हातात आहे, आणि हाही विचार करणं चुकीचं आहे की माझ्या हातामध्ये काहीच नाहीये. बघा, आपण बी पेरतो, पण भगवंत पाऊस देतात, त्यामुळेच ते वाढतं आणि पुढे त्याचं रोप तयार होतं. तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपले प्रयत्न आणि भगवंतांची कृपा हे दोन्हीही आवश्यक गोष्टी आहेत. तर कर्माची गुंतागुंत समजणं अवघड आहे, कृष्ण म्हणालेलेच आहेत. तर तेव्हा आपण काय इथे ज्यावेळेला बघा, आपण काही माणसांच्या बरोबर जीवनामध्ये वाईट गोष्टींना बघतो, असं वाईट घडतंय, आणि त्याचं कारण हेच असतं, कारण त्यांची पूर्वजन्मीची तशी कर्म असतात, ज्यासाठी तो व्यक्ती तो स्वतःच जबाबदार असतो. आता इतरांना दोषी ठरवता येत नाही त्याच्या परिस्थितीला. म्हणजे जसं बीज पेरलं कर्माचं, तर त्याचे परिणामही तोच भोगतो. म्हणजे करावं कोणी आणि मग भोगावं कोणी, हा नियम इथे कृष्णांच्या ह्याच्यामध्ये लागू पडत नाही. तर एक खूप सुंदर भजन आहे बघा, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, जो कोई जैसी करनी करता वैसा ही फल पाता, क्या साधु क्या संत गृहस्थी, क्या राजा क्या रानी, प्रभु के पुस्तक में लिखी है सबकी कर्म कहानी, अंतर्यामी अंदर बैठा सबका हिसाब लगाता, मेरे दाता के दरबार में सब जीवों का खाता. तर कृष्णांच्या नजरेतून उपद्रष्ट आहेत ते, आणि त्यांच्या नजरेतून काहीच चुकत नाही, साक्षी भावाने सगळं बघतच असतात ते. आणि आपण कसं करतो बघा, बारीक सारीक गोष्टींचं श्रेय आपल्याकडे घेत असतो. एवढी सुंदर बाग मी वाढवली. आता बघा, खरं तर जमीन भगवंतांची, हवा पाणी सूर्यप्रकाश सर्व भगवंतांनी दिलं, म्हणून झाडं वाढतायत. पण कर्तृत्वाचं श्रेय हे आपण घेतो. बघा माझी बाग, असं सांगतो सगळ्यांना कौतुकाने. तर या उलट विचार भक्तांचा हवा की हे सर्व प्रभूच्या कृपेने ही सर्व बाग एवढी सुंदर आहे. प्रभूची लीला ही खूप अगाध आहे. आता आपण बघतो ना, एवढ्या रंगाची फुलं असतात, किती वेगळ्या वेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या सुगंधाची. तर ही परमेश्वरानेच निर्माण केलेली आहेत ही सगळं, आपण त्याचा फक्त आनंद घेत असतो असं म्हणणं योग्य राहील. आता हे सर्व बघितल्यावरती आपल्याला जो आनंद होतो, किती विविध रूपाने परमेश्वर नटलेले आहेत हे बघून आनंद व्हायला पाहिजे. चराचरात ते कसं व्याप्तंय. खरं तर आपण इथे काहीच करत नाही, म्हणजे करणारे सर्व भगवंतच आहेत. आपण काय करू शकतो, आपल्या हातात काही नाहीये. पण सगळंच भगवंत करतात, तर मी काहीच करणार नाही, सगळं सोडतो, असा विचारही चुकीचा आहे. आपल्याला वाटेला आलेलं जे स्वधर्म कर्म आहे ना, ते आपल्याला केलं पाहिजे. ते केल्यानेच शांती प्राप्त होते. आणि भगवंत आपले आधार आहेत. आता आई वडील, पती, मुलं हे सगळे काळजी घ्यायला जरी असले, तरी भगवंत आपला आधार आहेत हे विसरून आपल्याला चालायचं नाही. म्हणजे भक्त म्हणून जेव्हा आपण भगवद्गीतेचं ज्ञान ग्रहण करतो, तेव्हा आपला केंद्रस्थानी भगवंत असायला पाहिजे. इतर भौतिक कर्म जी स्वधर्म म्हणून आपण करतो ती करायचीच आहेत, पण केंद्रस्थानी आपल्याला भगवंतांना ठेवायला हवं. हा, हरे कृष्ण. 20वा श्लोक, मिनल माताजी. त्यक्त्वा कर्मफलासंग नित्यतृप्ते निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा, जी सर्व प्रकारचे कर्मामध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आतापर्यंत आपण काय समजून घेतलं की मनुष्य जेव्हा कृष्ण भावना भावित कर्म करतो, म्हणजे तो कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करत असतो, तेव्हा तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्णांच्या आनंदासाठी तो कर्म करतो, कारण कृष्ण आणि आपलं यामध्ये जे प्रेम आहे ते त्याने जाणलेलं असतं. जिथे प्रेम आहे तिथे त्या व्यक्तीबद्दल सेवाभाव असतो. म्हणजे भौतिकामध्येही असंच असतं ना, जी व्यक्ती आपल्याला आवडते, तिला काय आवडतं, आपण काय केलेलं आवडेल हे जाणून आपण त्या व्यक्तीसाठी तसं करतो. बघा, आता आपल्या मुलाला जर का एखादी कुठली भाजी आवडत असेल, भेंडीची असेल, भोपळ्याची असेल, तर ती मुद्दामून आपण त्याला करतो आणि खाऊ घालतो, कारण आपल्या मुलावरती प्रेम आहे.
म्हणून त्याचं आपल्याला करायला आवडतं. तसंच भगवंतांवरच्या प्रेमाने भक्त त्यांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो आणि त्याला आपल्या कर्मफळाचं किंवा आपल्या आनंदाचं आकर्षण नसतं. असा व्यक्ती आपली कर्तव्य आपल्या क्षमतेनुसार आणि पार पडतो. पण कसं करतो? सर्व कृष्णांवरती सोपवतो. मनुष्य अनासक्त असल्याने चांगल्या वाईट कर्मापासून तो मुक्त असतो. म्हणजे तो कर्म करतो, पूर्ण उत्साहाने करतो, पूर्ण शक्तीसाठी करतो, पण कृष्णांच्यासाठी करतो. हे अकर्म झालं. म्हणून इथे जे 2 शब्द आलेत ना, नित्य तृप्तो आणि निराश्रयः, तर हे त्याचा अर्थ आहे. म्हणजे कृष्ण भावना भावित कार्य ते कसं आहे, तो स्वतःच्या आनंदासाठी नसतं, हे कृष्णांच्या आनंदासाठी केलं जातं. आणि कृष्ण भावना विरहित कार्य हे असं आहे जे कृष्णांच्या संतुष्टी करता नसून हे आपल्या संतुष्टी करता, आपल्या इंद्रिय तृप्ती करता आहे, म्हणजेच विकर्म आहे. आणि असंच कार्य आपल्याला बद्ध करतं. आता 21वा. हरे कृष्ण. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टीवरील स्वामित्वाच्या भावनेने त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूकरिताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पाप कर्मांनी प्रभावित होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण भावना भावित मनुष्य आपण केलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही. मन आणि बुद्धी ही त्याने संयमित केलेली असतात, कारण मन आणि बुद्धी कृष्णांच्या सेवेत जोडलेली असतात. त्यामुळे आपण कृष्णांचे अंश आहोत, ते माझे स्वामी आहेत, मी त्यांचा सेवक आहे. त्यामुळे जी काही कार्य मी करू शकत आहे ती कृष्णांच्या दिलेल्या शक्तीमुळे, सामर्थ्यामुळेच मी करतो आहे, जी मला त्यांची सेवेसाठी मिळालेली संधी आहे, असा त्याचा मनोभाव असतो. आता असा मनुष्य जेव्हा एखादा हार बनवेल कृष्णांच्यासाठी, त्यांना अर्पण करेल, किंवा मग त्यावेळेला कोणी त्याला म्हटलं जरी नाही की त्याचं कौतुक जरी कोणी केलं नाही की किती सुंदर हार तू बनवला आहेस, तर त्यासाठी तो दुःखी होत नाही. किंवा कोणी कौतुक केलं तर तो फार हुरळूनही जात नाही, कारण कृष्णांच्या आनंदासाठी ही सेवा असते. संतुष्टी त्याला कृष्णांकडून प्राप्त होतच असते. तर त्याच्या वैयक्तिक इंद्रिय तृप्तीसाठी तो कार्य करत नसतो, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करतो, तेव्हा तो आता हा निष्काम कर्मयोग होतो. आणि निष्काम कर्मयोगाने मनुष्य हा क्रमशः शुद्ध होत जातो आणि भौतिक इच्छेपासून मुक्त होत जातो. अशा प्रकारे तो एका सिद्ध अवस्थेला पोचतो. शरीरम केवलम कर्म म्हणजे काय? शरीर आणि आत्मा या दोघांना एकत्र ठेवण्यासाठी जे काही आवश्यक आहे ना, तेवढंच तो भोजन करतो, तेवढीच झोप घेतो, जगण्यासाठी राहण्यासाठी जेवढ्या आवश्यक आहे तेवढ्या सुख सुविधा तो घेतो. म्हणजे निष्काम कर्मामध्ये इथे महत्व कशासाठी दिलेलं आहे? जी कर्म तो करेल तो कृष्णांच्या संतुष्टीसाठी करतो. तर त्यामुळे वैयक्तिक त्याच्या ज्या गोष्टी आहेत इंद्रिय तृप्तीच्या, तिथे त्याचं लक्ष नसतं. पूर्ण प्रकारे जीवन त्याचं असं आखलेलं असतं की कृष्ण केंद्रस्थानी आहेत. तर आता निष्काम कर्माबद्दल आपल्याला 22व्या श्लोकामध्ये अजून समजेल. हा, हरे कृष्ण माताजी. 22वा ना आता. हा. हरे कृष्ण. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट होतो, जो द्वंद्वापासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही, तसेच जो यशापयशामध्येही स्थिर असतो, तो जरी सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण भावना भाविक व्यक्ती मला हे पाहिजे, ते करतो, मी इथे जातो, अशा वैयक्तिक इच्छा तो ठेवत नाही. अशा इच्छाच नाही तर मग त्यासाठी प्रयासही नाही, त्या मिळवण्याच्या मागे त्याची धडपडही नाही. शरीराच्या गरजाही त्याच्या आवश्यकतेपुरत्या असतात. जे काही कष्टाने मिळवतो त्यात तो समाधानी राहतो. कोणाकडून कर्ज इत्यादी तो घेत नाही, कोणाकडे काही मागत नाही. कारण इथे कृष्णांवरती प्रेम असल्याने तो पूर्णपणे कृष्णांवरती विसंबून असतो. मनपूर्वक कृष्ण भावना भावित कार्य करण्यासाठी तो उत्साहित असतो आणि असं कार्य करण्यात त्याला कोणताही संकोच नसतो. तसंच कृष्ण भावनेच्या कार्यामध्ये तो अडथळा येऊ देत नाही.
म्हणजे कुठलं दुसरंच कार्य करत राहिला आणि कृष्ण भावनेमध्ये सेवा केली नाही असं कधीही होत नाही. असा व्यक्ती भौतिक जगामधील द्वंद्वापासूनही मुक्त असतो. भौतिक जगातली द्वंद्व म्हणजे काय? सुख दुःख, मान अपमान, हानी लाभ, जय पराजय, याने तो विचलित होत नाही. तर भगवत सेवेचं कार्य मात्र तो या भौतिक द्वंद्वामुळे विचलित न होता करत राहतो. यश अपयश यामध्येही तो स्थिर असतो आणि अशा प्रकारे तो एका दिव्य स्तरावरती स्थित असतो. आता ही सर्व लक्षणं जी आहेत ना, ती एका प्रगत अशा निष्काम योगाची आहेत, ज्याने कर्म करून कृष्णासाठी कर्म करून आता ही स्थिती प्राप्त केलेली आहे. आता 23व्या श्लोकामध्ये परत निष्काम कर्माबद्दलच आपल्याला सांगितलेलं आहे. हा, हरे कृष्ण माताजी. हा. माताची ही स्थिती कधी येते? हा, निष्काम कर्म आयडियल केल्याने वाटतंय स्थिती ना? येते. आयडियल वाटतंय ना? हो हो, ते तर आहेच नाही ना नाही, म्हणजे माताजी. ही ते स्थिती आपल्याला कुठलं स्टेज गाठायची आहे असते, पण. ती कुठली स्टेज नाही, बरोबर आहे, पण ते कुठली हा स्टेज असते असं मला सहज प्रश्न पडला. हा, तर आता हे माताजी आपण एक्झॅक्टली असं वर्णन करू हा सांगू शकत नाही ना. हा पण हा. बघा, आता आपण हा वर्ग करतो भगवद्गीतेचा, हे आपल्याला आनंद मिळतोच आहे ना. आणि आपण हम्म. एकत्र कशासाठी येतो? हो हो कृष्णांच्या आनंदासाठीच येतो. आणि हो जेवढा एकाग्रतेने आपण वर्ग करू ते आपल्याला रेसिप्रोकेट होतं. म्हणजे हो. बघा, हेच सांगितलंय ना, निष्काम कर्मयोगी कृष्णांच्या आनंदासाठीच करतो. सर्वच ते कृष्णार्पणम असतं. आपलं अजून तसं नाहीये. आपण दोन्ही बोटीमध्ये पाय ठेवून आहोत. भौतिकही हम्म, आपण सांभाळतोय आणि हेही हम्म. सांभाळतोय. आसक्ती पूर्ण सुटलेली नाहीये. हा. कृष्णांकडे आसक्ती होते हळूहळू, पण एवढं दृढ प्रेम नाही झालेलं. तर आता सुरुवात आहे आपली. ही म्हणजे कशी स्थिती आहे? बरोबर. निष्काम कर्मयोगी म्हणजे प्रगत भक्ताची स्थिती झाली ना. हम्म. याच्यानंतर आता प्रेम भक्तीच्या स्टेजवरती तो शुद्ध भक्ताच्या स्थितीवरती पोहोचणार आहे. तर हम्म. तेवढी तयारी आता आपली नाहीये, पण आपल्याला ती करायची आहे. म्हणजे आपल्याला कुठे जायचंय, तर हे आपल्याला हा गाठायचंय. तेच ना, म्हणजे हे ध्येय एक असलं पाहिजे. आयडियल डोळ्यासमोर असणं, की किंवा हा, पर्सन हु इज सच अ आयडियल स्टेज, तर हु एक्झॅक्टली. इज सच हा पर्सन असं मला हा, म्हणजे विचारायचं आपल्याला होतं. रोल मॉडेल काय ठेवायला हा पाहिजे, हा. तर हे ठेवायला पाहिजे. हो ही पण स्थिती आपल्याला सम गाठायची असेल तर. कॅन यू गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ सच पर्सन की कितीतरी ना. आता श्रीला प्रभुपाद हा. माताजी, श्रीला ओके ओके. प्रभुपाद हा तर शुद्ध ओके. भक्त होते. आता निष्काम कर्माचं सांगते. निष्काम कर्म आणि शुद्ध भक्त ह्याच्यामध्येही फरक आहे. हे आता आपण जेव्हा 5वा अध्याय अच्छा. पूर्ण करू ना, तेव्हा कळेल. निष्काम कर्मयोगी ना कुठलं तरी कर्म करत असतो कृष्णांच्यासाठी, पण हम्म. त्या कर्माबद्दल त्याला थोडीशी का होईना आसक्ती असते. म्हणजे आता एखादा व्यक्ती जसा आता वर्ग घेतोय भगवद्गीतेचा, तर हम्म. त्याला काही म्हटलं तरी थोडीशी आसक्ती असते त्या कर्माबद्दल, की हा, मी कृष्णांच्यासाठी करतो, पण हम्म. हेच कर्म मी करू शकतो. त्याला जर का कोणी सांगितलं मंदिरामध्ये जाऊन तू सेवा कर, तर कदाचित तो तयार होणार नाही, कारण थोडीशी आसक्ती त्याची त्या कर्माबद्दल आहे, ज्या प्रकारे तो सेवा करतोय. शुद्ध भक्त काय आहे? त्याला कुठल्याही कर्माबद्दल आसक्ती नाहीये. मग त्याला तुम्ही मंदिरामध्ये सेवा करायला सांगा, झाडू लावायचं काम द्या, कृष्णांसाठी भोग बनवायला द्या, किंवा त्याला भगवद्गीतेचा वर्ग शिकवायला द्या, हम्म. सगळीकडे तो इक्वली सेवा देऊ शकतो. हम्म. ही हम्म. झाली पूर्ण शुद्ध भक्ताची स्थिती. अच्छा. की कृष्णांच्यासाठी तो कुठल्याही स्तरावरती काम करायला तयार आहे. निष्काम कर्मयोगी ही शुद्ध भक्ताच्या जस्ट आधीची स्टेज आहे. तिथे त्याला थोडीशी अच्छा. काय म्हणता आसक्ती ओके. आहे, त्या कर्माबद्दलची आसक्ती आहे. ओके. फळाची नाहीये. बघा, समजून घ्या. हम्म. कर्म फळ प्राप्तीची नाहीये, पण कर्माची हम्म. आसक्ती आहे. मग काय झालं? आपण कर्म स्वतःच्या ह्याच्यासाठी करतोय. बघा कशा स्टेजेस आहेत त्या. हो हो. स्वतःच्या आनंदासाठी करतो आहे, जिथे कर्माबद्दलही आसक्ती आहे आणि हं. कर्माच्या लाभाबद्दलही आसक्ती आहे. पण निष्काम कर्मयोग्याला कर्माबद्दल थोडीशी आसक्ती आहे. कर्मफळाबद्दल त्याला अजिबात आसक्ती नाहीये. कर्मफळ त्याने कृष्णांना सोपवलेलं आहे. आणि शुद्ध भक्त याहून प्रगत आहे, की त्याला कर्माबद्दलही आसक्ती नाहीये आणि कर्माच्या फळाबद्दलही आसक्ती नाहीये. हा फरक आहे दोन्हीमध्ये. हो. कर्माबद्दल आसक्ती असेल तर थोडासा अहंकार किंवा अभिमान वाढू शकेल हा, का? हो, कारण अजून पूर्ण शुद्धी झालेली नाहीये ना. हा, थोडेसे म्हणून अनर्थ अभिमान आहेत. किंवा अहंकार वाढू शकेल थोडा त्याचा. हो हो, म्हणजे ती पतन होऊ शकतं ना त्याचं, त्या हा, मग स्टेजवरूनही त्या जो. स्टेजला पतन होऊ शकतं. हा, हं. पण तरीही ती प्रगत अवस्था आहे. म्हणजे हा. त्याने बऱ्यापैकी हे केलेलं आहे, अनर्थांची शुद्धी, पण थोडेसे कुठेतरी अजून बाकी आहे. तर हं. ते त्याने पूर्ण क्रमशः जोपर्यंत शुद्ध होणार नाही, तोपर्यंत त्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित म्हणता येणार नाही, कारण त्याची थोडी अजून आसक्ती उरलेली आहे. हा फरक आहे, मगाशी ते शुद्ध भक्त चांभाराचं आणि उदाहरण निष्काम खूप छान कर्मयोगी. होतं. त्या हा चांभाराच्या गोष्टीतलं उदाहरण ते खूप छान हा होतं त्याचं. हा म्हणजे हा त्याला त्याचं ज्ञान कळलेलं होतं.
आणि हा त्याची पूर्ण श्रद्धा हो पण होती म्हणजे त्याच्यावरती. चांभार असून हा त्याला खूप ज्ञान होतं. ज्ञान होतं. हाच महत्वाचा म्हणजे संदेश आहे ना मॅच्युरिटी आपण जी त्याच्यामधून. म्हणतो ना, मॅच्युरिटी होती त्याला. हो हा हो. म्हणजे तर आपण ती तसं बघितलं तर आपल्याला काय वाटतं की हा जो ब्राह्मण आहे, पुजारी आहे, हा मंदिरामध्ये सेवा देतोय, हा भगवंतांच्या किती जवळ आहे. पण हो त्याला वेळ लागणार होता, कारण त्याने ते ज्ञान ग्रहण केलेलं नव्हतं आणि मॅच्युरिटी तेवढी आचरणात नव्हती. आणलेलं नव्हतं. हा आचरणात नव्हतं. हा मुख्य म्हणजे आता आचरणात नव्हतं. हा आणि चांभार स्वधर्म कर्म करतोय, बरोबर. हम्म. शूद्र त्याचं आहे, स्वतःच शूद्राचं हो. कर्म करत होतो, पण आंतरिक दृष्ट्या तो भगवंतांच्याकडे समर्पण आहे. हे हम्म. महत्वाचं आहे. बाह्य देखावा काही असेल ना, आंतरिक हो. दृष्ट्या त्याची प्रगती किती झालीये हेच महत्वाचं आहे कृष्ण भावना भावित ह्याच्यामध्ये. कारण बदल हा नेहमी आतूनच होतो बघा, हो ना. म्हणजे हम्म. कुठलीही गोष्ट आपल्याला अध्यात्मामधला जो बदल आहे हा आतून बाहेर दिसायला पाहिजे, हा बाहेरून आत होत नाही. म्हणून आपण ते मिथ्याचार असं उच्चतेमध्ये नाही का ते उदाहरण हो. घेतलं होतं बघा. तो हो साधू नुसतं कसा आहे, वरच्यावर दिसतं. वेशभूषा केशभूषा त्याची वेगळी आहे, पण आंतरिक दृष्ट्या तो नाहीये समर्पित. हा तो मिथ्याचार म्हटला तो गेलेला आहे. मिथ्याचार आहे. हा कृष्ण भावना भावित म्हणजे सदाचारी असायला पाहिजे. आतून बाहेरून म्हणजे एक वेळ बाहेरची गोष्ट वेगळी, पण अंतर्गत तो कृष्णांनाहीच समर्पित असला पाहिजे. जरी भौतिकात असला तरी मन त्याचं कृष्णांच्या ठिकाणी स्थिर पाहिजे. हे महत्वाचं आहे. यातलं हा शेवटचं वाक्य खूप छान आहे. वरच्या श्लोकाच्या तात्पर्यातलं. हो श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्मे करण्यात त्याला संकोच वाटत नाही. म्हणूनच तो यश आणि अपयश दोन्हीमध्येही हा स्थिर असतो. स्थिर असतो. आणि जेव्हा मनुष्य एखाद्या दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित होतो, तेव्हा ती लक्षणे प्रकट होतात. तेच मला ते स्थितादेव मुनींचं आठवण झाली. हा हा सीताधीर मुनी, बरोबर. सीताधीर मुनी आहेच ना. म्हणूनच दुसऱ्या अध्यायापासूनच आता कर्मयोगाची सुरुवात झालेलीच होती. हम्म. सीताधीर मुनीचंच पुढे पण आहे. आता सगळी सीताधीर मुनीचीच लक्षण. आता हे जेव्हा माताजी आपल्याला कळायला लागतं ना की आधीचा श्लोकाचा संदर्भ इथे आहे, संदर्भ. म्हणजेच हं. आपला अभ्यास प्रगत झाला. हा लेव्हल 1 मध्ये हे नाही कळत बघा आपल्याला. जेव्हा लेव्हल 2 नाही मध्ये आता आपण गीता शिकतो तेव्हा आपल्याला को रिलेशन समजतं की अरे हे इथे कुठेतरी आधी म्हणालेले आहेत कृष्ण ह्या अशाच अर्थाचं. ते आता आपल्याला समजू लागतं. आणि जेव्हा आपण अधिक म्हणजे आता गीता वाचतो तेव्हा आपल्याला हे सगळं कोरिलेशन समजतं की कृष्णांनी एक्झॅक्टली हेच सांगितलेलं आहे. आणि तेच अर्थ तोच आहे ना. आपल्याला हो. समजावं म्हणून कृष्ण 18 अध्याय बोललेत खरं तर, होय की नाही. नाहीतर खरं तर जन्म कर्म च वेगवेगळ्या मे वेगवेगळ्या दिव्यम एवं तऱ्हेने. यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. हा एक श्लोक जरी समजला हम्म. आपल्याला तरी हम्म. खूप आहे, हो ना. असं आहे. चालेल, आपण 23वा बघूया माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे असं कार्य कुठल्याही द्वंद्वाने विचलित न होता तो का करू शकतोय भक्त किंवा निष्काम कर्मयोगी? कारण त्याला आपल्या आणि कृष्णांच्या स्वरूप स्थितीचं ज्ञान आहे. कृष्ण भगवंत आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, ते स्वामी आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे, हे ज्ञान असल्याने तो विचलित होत नाही. सर्व कार्य तो कृष्णांच्या प्रित्यर्थ करू शकतो. कृष्णांच्या म्हणजे श्री विष्णूंच्या प्रित्यर्थ कर्म करणे म्हणजे ते यज्ञ कर्म झालं. तसंच या यज्ञ कर्मामुळे प्राप्त होणारी जी फळं आहेत तीही दिव्य स्वरूपाची असतात. जसं आपण म्हटलं कृष्णांच्यासाठी कर्म केल्याने ते कर्मही दिव्य स्वरूपाचं झालं आणि कृष्णांना किंवा श्री विष्णूंना ही कार्यांची फळं अर्पिली पण जातात. त्यामुळे अशी यज्ञ कर्म करायला कर्मफळांचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाहीत त्या व्यक्तीला. द्वंद्व आहे म्हणजे सुख दुःख आहे, तिथे मान अपमान आहेत, तिथे हानी पण आहे, लाभ पण आहे. तर प्रकृतीच्या 3 गुणांच्या जोपर्यंत तो अधीन आहे ना तोपर्यंत ही प्रकृतीची द्वंद्व पण तो अनुभव करणार. पण जेव्हा पूर्णपणे तो मनुष्य जेव्हा कृष्ण भावना भावित होतो तेव्हा तो प्रकृतीच्या 3 गुणांना पार करतो, विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित होतो किंवा ज्याला गुणातीत म्हटलेलं आहे. आणि प्रकृतीच्या 3 गुणांच्या वरती गेल्यामुळे प्रकृतीच्या ह्या गुणांचा प्रकृतीचा द्वंद्वांचा त्याच्यावरती प्रभाव पडू शकत नाही, म्हणून तो द्वंद्वरहित असतो. हे आपल्याला समजून येतं. 24वा आता माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेले मनुष्य निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियात पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे ब्रह्मरूप आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. हरी हवीच आहे ना? हो, हवी हवीच आहे. हवी हवी. हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता निष्काम हवी कर्मयोगी त्यांनी जेव्हा लोणी कर्म म्हटलंय. करतो, हम्म. हवीचा अर्थ लोणी असा दिलाय. आपण हा यज्ञामध्ये घालतो ते. हो, किंवा यज्ञ सामग्री जी आपण अर्पण हा. करतो, हो अच्छा, ना. यज्ञाचा. हा हा तर आता निष्काम कर्मयोगी ज्या प्रकारे कर्म करत असतो ना, त्या दिव्य स्तराचं इथे वर्णन आहे. म्हणजे जो आता स्वतः निष्काम कर्मयोगी ज्या प्रकारे तो कर्म करतो, ती क्रिया आणि कर्माचं फळ हे कसं दिव्य आहे हे इथे सांगितलेलं आहे. कारण ह्याचं आपण मूळ काय समजून घेतलं, ही कोणासाठी होत आहेत कार्य, भगवंतांच्यासाठी होत आहेत, म्हणून हे सर्व दिव्य स्वरूपाचं होत आहे. तर कृष्ण भावना भावित कर्म ह्याची परिणिती कशात होते, तर मनुष्याला परमोच्च अशा आध्यात्मिक ध्येयाची प्राप्ती होते, म्हणजे भगवत धामाची प्राप्ती होते. आता आपण सर्व बद्ध जीव म्हटले जातो बघा, प्रकृतीच्या या 3 गुणांमध्ये आपण गुरफटलेले आहोत आणि भौतिक कर्म करतोय आणि तिथे परिणाम पण भोगतोय त्याचे. यातून सुटकेचा मार्ग काय, तर कृष्ण भावना भावित जीवनाचा स्वीकार. आता इथे कृष्ण आपल्याला जसं कोणी असाध्य व्याधीमधून बरं होण्यासाठी औषध सांगावं ना, तसं उपाय सांगतायत की कर्म ही कृष्णांच्या प्रित्यर्थ करायला हवीत किंवा श्री विष्णूंच्या प्रित्यर्थ कर्म करायला हवीत, म्हणजे ज्याला यज्ञ म्हटला जातो. आता जेवढ्या प्रमाणात ही यज्ञ कार्य केली जातील तेवढं वातावरण आध्यात्मिक होईल. पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन केलेली कार्य एका दिव्य स्थितीमध्ये स्थित असतात आणि त्यालाच यज्ञ म्हटलेलं आहे. आणि अशा दिव्य स्तरावरती जेव्हा ही कार्य केली जातात, तेव्हा यज्ञामध्ये हवी अर्पण करणारा म्हणजे तो यज्ञ करणारा म्हणजे त्या यज्ञाचा हवी असंही म्हणूया. त्यानंतर हवन म्हणजे ती क्रिया आणि यज्ञाचा अधिष्ठाता म्हणजे कृष्ण आणि अंती प्राप्त होणारे फळ म्हणजे त्या कर्मातून प्राप्त होणारं फळ हे सर्व परब्रह्मामध्ये एकत्रित होऊ शकतं. एवढं ते पवित्र किंवा दिव्य स्वरूपाचं ते कार्य होतं. ब्रह्म म्हणजे भगवंतांच्या दिव्य देहातून निघणारं तेज, ज्याला ब्रह्मज्योती असंही म्हटलं जातं. तर भगवंतांचं हे जे दिव्य तेज आहे तिथेही एकत्रित होतात. दिव्य स्तरावरती स्थित होऊनच हे यज्ञ कर्म केलं जातं, म्हणून त्याचा समावेश या ब्रह्मामध्ये होऊ शकतो. आता आपण बघा आतापर्यंत शिकत आलो आहोत की कृष्ण भावना आपल्यामध्ये कुठून येत नाही हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे, की आपल्यामध्ये असते. आता जसे म्हणतात ना, निखारे कसे राखेने आवृत्त होतात, पण राख बाजूला केली की निखारे परत जळू लागतात. तसंच हे कृष्णांबद्दलचं प्रेम आहे. ते आपण काही कुठून तयार करत नाही, हे आपल्यामध्ये आहेच. पण हृदयामध्ये अनर्थ असल्याने आपल्याला ते जाणून घेता येत नाही किंवा त्याची अनुभूती आपण घेत नाही. हृदयामधले अनर्थ आपण जेव्हा बाजूला काढून टाकले की हे पुनर्जागृत होतं. आता हे प्रेम कृष्णांबद्दलचं हे जे प्रेम आहे ते काम, क्रोध आणि लोभ अशा या अनर्थामुळे झाकून गेलेलं असतं. हे आवरण जेव्हा आपण काढून टाकतो तेव्हा उत्स्फूर्तपणे हे कृष्णांच्या बद्दलचं प्रेम आपल्याला समजून येतं. हे आवरण काढून टाकण्यासाठीच ही जी साधना आपल्याला दिलेली आहे ना, म्हणजे जप करणं, आरती करणं, भगवंतांच्या भक्तीच्या नियमांचं पालन करणं किंवा भगवद्गीता, श्रीमद भागवतम याचं नियमित श्रवण पठण करणं, श्रीला प्रभुपाद सारख्या गुरूंची पुस्तकं वाचणं. तर या प्रकारच्या अशा प्रकारची कार्य केल्याने, त्या कार्यामध्ये जोडून घेतल्याने हे अनर्थाचं आवरण काढून टाकायला आपल्याला मदत मिळते. तर कृष्ण इथे अर्जुनाला हेच सांगतायत की अर्जुना, या कृष्ण भावनेचा स्वीकार करणारा तू काही पहिलाच व्यक्ती नाहीयेस. आधी कृष्ण 10व्या श्लोकामध्ये म्हणालेत ना, बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव भागता. म्हणजे काय, अनेक जीवात्म्यांनी यापूर्वीच निष्ठेने कृष्ण भावना भावित कर्म केली आहेत आणि शुद्ध होऊन भगवत धामाची प्राप्तीही केली आहे. आणि तुलाही ह्याच मार्गाचा अवलंब करायचा आहे, निसंशय होऊन पूर्ण श्रद्धेने. कारण आता परिणाम कृष्णांनी सांगितलाय काय परिणाम होणार आहे, म्हणून आता
या प्रकारेच तू आता या अशा प्रकारच्या जीवनाचा तू अवलंब कर. आणि आपण जर का प्रॅक्टिकल मध्ये जर का उदाहरण घ्यायचं असेल तर आपण हे हिप्पींचं उदाहरण बघतो बघा. श्रीला प्रभुपाद यांच्यासारख्या शुद्ध भक्तांनी त्यांच्या मध्ये कृष्ण भावनेची पुनर्जागृती केली. तर हा खूप मोठं म्हणजे बोलकं उदाहरण आहे त्याच्यासाठी. तर आपला आत्मा, सर्वांचा हा आत्मा कृष्णांचा अंश आहे. तर त्यामुळे कृष्णांच्या बद्दलचं प्रेम, त्यांची ओढ ही प्रत्येक आत्म्याला आहे. पण अनर्थांमुळे ती आवृत्त झालेली आहे आणि हे अनर्थ आपल्याला दूर करायचे आहेत. हेच आपल्याला मनुष्य जीवनामध्ये दिलेलं मोठं कार्य आहे. तर जसं आता खाणीमध्ये बघा अनेक धातू मिळतात, तिथे लोखंड पण मिळतं, पण ते अशुद्ध स्वरूपात असतं. म्हणजे इतकी अशुद्धता त्याच्यामध्ये असते की ते लोखंडाचे जे मूळ गुणधर्म आहेत ना ते पण त्यांनी दिसत नाही. पण जेव्हा या अशुद्धता आता वेगवेगळ्या प्रक्रियेने दूर केल्या जातात, आता सायन्सचे विद्यार्थी जे असतील त्यांना माहितीये की ते भट्टीमध्ये टाकलं जातं, काहीतरी त्यांच्यावरती अजून ऍसिडची वगैरे प्रक्रिया केली जाते, उच्च तापमानाची काही रसायनं वगैरे वापरून त्यांना ते शुद्धीकरणाच्या प्रक्रिया केल्या जातात. तर जेव्हा अशा शुद्धीकरण झालेलं लोखंड असतं त्यामध्ये या मूळ धातूचे सर्व गुणधर्म स्पष्टपणे दिसतात. म्हणजे जसं मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट करू शकतं, तर असंच आत्म्याचं शुद्धीकरण होतं. हे अनर्थ निघून जातात, कृष्णाबद्दलचं प्रेम जागृत होतं आणि असे भक्त बघा वेगळे दिसून येतात. ज्या प्रकारे ते जीवन जगतात, ते कार्य करतात, त्यावरून समजतं की हा भगवत धामात जाण्यामध्ये हे तयार आहेत. जसे की श्रीला प्रभुपाद या भक्तांच्या गुणामुळे, लक्षणामुळे, त्यांच्यातली चिकाटी म्हणा, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची निष्ठा किंवा त्यांची जो दृढ निश्चय, भौतिकाकडची त्यांची अनासक्ती हे आपण बघू शकतो. आणि आपल्याला जे इथे लिहिलेलं आहे ना ह्याचा अनुभव म्हणजे पटतं आपल्याला, जे भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे ना ते तसंच असतं म्हणून. तर यासाठी आपण जे वाचतो, ऐकतो त्यावरती आपली ना पूर्ण श्रद्धा हवी बघा. तर श्रीला प्रभुपादांनी भगवद्गीतेची किंवा श्रीमद भागवतमचं हे तात्पर्य लिहिलेली आहे आणि ही आपण समजू शकतो आहे, कारण आपली ह्या श्रीला प्रभुपाद यांच्या शब्दांवरती किती श्रद्धा आहे हे म्हणजे आपल्यालाही समजतं. तर यावरती आपली प्रगती अवलंबून असते, कारण गुरूंची जी वाक्य आहेत किंवा गुरूंचे जे शब्द आहेत, हे ज्ञान जे प्राप्त करतो ते आपल्याला आचरणात आणायला पाहिजे. आचरणात आणणं म्हणजे श्रद्धा झाली, उपदेशाचं पालन करणं. आता श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात की तुम्ही नियमित जप करा, भक्तीच्या नियमांची तत्व पाळा, श्रीमद भागवतम, भगवद्गीता याचं नियमित श्रवण करा, माझी पुस्तकं वाचा, मंदिरामध्ये सेवा करा, कृष्ण भावनेचा प्रचार प्रसार करा आणि प्रसादच ग्रहण करा. म्हणजे गुरु म्हणून त्यांनी आपल्याला ही इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे, सूचना दिलेल्या आहेत. पण आपली श्रद्धा हवी त्यांच्या प्रती, त्यांच्या वाणीवरती, तेव्हाच आपण त्याचा अवलंब करू शकू. आपल्याला पुढचा मार्ग माहिती नाहीये. ज्यांनी तो जाणलेला आहे त्यांच्याकडून जेव्हा आपण मार्गदर्शन घेतो तेव्हाच आपल्याला हा पुढचा मार्ग कळू शकतो. म्हणजे जेव्हा आपण हे नियम पाळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला सुरुवातीला वाटतं हे केवढे अवघड नियम आहेत, पण कालांतराने त्याचे परिणाम जेव्हा आपल्याला मिळतात ना ते मात्र म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेर असतात. जसं म्हणतात ना, रोम इज नॉट बिल्ट इन अ डे, तसंच भगवत धामाची प्राप्ती ही काय अशीच होत नाही, कठीण आहे पण अशक्य नाहीये. तर कृष्ण त्यासाठी म्हणतात की अर्जुना, अनेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानाने शुद्ध झाले आहेत आणि त्यांना माझ्याविषयीचं दिव्य ज्ञान प्राप्तही झालेलं आहे. तर हरे कृष्ण. आता 25वा श्लोक. 25वा. माताजी 25 ते 33 श्लोक ना हे यज्ञाबद्दलचे आहेत, हे आपण एकत्र वाचूया. 25 ते 33 एका मागोमाग एक हा वाचू का मग? हा, एका मागोमाग एक वाचायचे. एक मिनिट हा. हा. हरे कृष्ण. दैवमेवापरे यज्ञ योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति क्षोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्याययज्ञाय यज्ञश्च यतयः संशितव्रताः अपाने जुह्वति प्राणं प्राणे पान तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः. त्याच्याही पुढचा एक आहे ना, अपरे हो नियताहारा
प्राणान् प्राणेषु जुह्वति. माझ्या ह्याच्यातलं एक पान एकच ओळ आहे का ती? हो हो, तीन अपरे तीन ओळींचा श्लोक नियताहार आहे. प्राणान् प्राणेषु जुह्वति. एवढंच आहे हे. हो आणि हो, पुढचा एवढाच आहे 30वाच आहे माताजी. मग एकदम 30वा. हा, 30वा आहे. हो, सर्व बरोबर. ते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषाः यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सायली माताजी. 31व्या श्लोकाची परत अशी एकच लाईन आहे. हरे कृष्ण. 31व्या श्लोकाची एकच लाईन आहे, बरोबर. माताजी, हम्म. 32 आणि 33 पण वाचा. नायं लोकोऽस्य यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हरे कृष्ण. 33वा पण वाचा माताजी. श्रेयान द्रव्य. श्रेयान् द्रव्यमयादज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वकर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. सायली. हो. हा, वाचा माताजी. काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगली रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्म रूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. यापैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयम रूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर नियम केलेले गृहस्थाश्रमी इंद्रियाविषयीची इंद्रिया अग्नीमध्ये आहुती देतात. इतर व्यक्ती ज्यांना मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात, त्या इंद्रिये आणि त्यांच्या प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मन रूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. काही जण कठोर व्रत धारण करून, काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीने आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेद ध्यान करून प्रबुद्ध होतात. या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोश्वास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञ करते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकांमध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुख प्राप्त करू शकत नाही. तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे? हे सर्व प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झाले आहेत. याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील. हे परंतप, केवळ द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान दिव्य यज्ञामध्ये होते. हरे कृष्ण. दिव्य ज्ञानामध्ये होते. सॉरी, दिव्य ज्ञानामध्ये होते. हा, तर आता आपण हे जे श्लोक आणि त्याचा अनुवाद वाचला, ह्याच्यामध्ये विविध यज्ञांबद्दल सांगितलेलं आहे आणि यज्ञाच्या महत्वाबद्दल सांगितलंय. बघा, प्रत्येकाला काही गोष्ट मिळवायची असेल कोणालाही, तर कुठल्या तरी गोष्टींचा त्याला त्याग करावा लागतो. जसा आता विद्यार्थी आहे, त्याचं ध्येय आहे की परीक्षामध्ये त्याला
उत्तम मार्काने पास व्हायचं असेल तर तो मन लावून प्रथम अभ्यास करतो आणि हे करत असताना काही गोष्टी तो करण्याचं टाळतो, जसं मित्रांबरोबर वारंवार बाहेर जाणं किंवा चित्रपट बघणं, मनोरंजनाची इतर साधनं करण्याचा तो टाळतो, सोशल मीडियाचा वापर वगैरे. आणि त्याच वेळेला तो हे यश मग व्यवस्थित प्राप्त करू पण शकतो. आता म्हणजे त्याने ध्येय त्याचं निश्चित केलेलं आहे की मला परीक्षेमध्ये यश प्राप्ती करून घ्यायची आहे. आता समाजामध्ये इथे काही उदाहरणं जशी दिलेली आहे, काही धनाढ्य व्यक्ती असतात, ते अन्नदान करतात, वस्त्रदान करतात, काही जण धर्मशाळा बांधतात, म्हणजे काय द्रव्याच्या रूपाने ते समाजाची सेवा करतात. तर हाही एक प्रकारचा यज्ञच म्हटलेला आहे, ज्याला द्रव्य यज्ञ म्हटलेला आहे तो. तर काही लोक तपोमय यज्ञ करतात, म्हणजे जसं काही तप करतात, चातुर्मासाचं पालन इत्यादी करतात, किंवा आपण ध्रुव बाळाचं उदाहरण घेतलेलं आहे, त्याने तपस्या केलेली होती वनामध्ये जाऊन. तर काही ज्ञानी असतात जे स्वाध्याय यज्ञ करतात, म्हणजे मग अशा वेळेला ते वेद आहेत, उपनिषद आहेत किंवा भगवद्गीता, श्रीमद भागवतम ह्याचं पठण करतात. काही जण पवित्र ठिकाणी तीर्थस्थळांना भेट देतात, पायी यात्रा करतात, ज्याला योग यज्ञ म्हटलेलं आहे. आता हे जे द्रव्य यज्ञ म्हणा किंवा तपोमय यज्ञ हे केल्याने काय प्राप्त होतं, तर जी आपली कर्मफळाकडे आसक्ती असते ना ती कमी होते. कुठलंही कार्य केल्यानंतर मला यातून काय मिळणार याचा विचार सतत केल्याने मन शांत राहत नाही. जेव्हा हे यज्ञ केले जातात तेव्हा कर्मफळाची आसक्ती कमी होते आणि मन शांत होतं. शांत मन कृष्ण भावनेचा स्वीकार करू शकतं. आता क्षणोक्षणी जर मला ह्यातून काय मिळणार हाच विचार आपण करू लागलो तर मन कसं अतिशय अशांत असेल, आणि अशांत मनाने आपण ज्ञान घेऊ शकू का? अजिबात घेऊ शकणार नाही. कृष्णांचा विचारही त्या मनामध्ये येणार नाही. हे कर्मफळाच्या त्यागाचं महत्व आहे. आता 17व्या अध्यायामध्ये याविषयी आपण अधिक सविस्तरपणे जाणून घेऊ. पण इथे कृष्ण काय सांगतात की त्यागाने दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. आता जेव्हा कर्मफळाचा आपण त्याग करतो तेव्हा मन शांत झालेलं असतं, कर्मफळाची आपल्याला आसक्ती राहत नाही, कारण कर्माचं फळ आपण कृष्णांना अर्पण करतो आणि शांत मनच ज्ञान ग्रहण करू शकतो. ज्ञान घेऊन योग्य ते बदल घडवून आणून कृष्ण भावनेमध्ये आपण उन्नत होऊ शकतो. आता हे सर्व यज्ञ करण्याच्या मागे ज्ञानच नसेल की मी हा द्रव्य यज्ञ का करतोय, तपोमय यज्ञ का करतोय किंवा स्वाध्याय यज्ञ आपण का करत आहोत, तर मग ही कार्य कशी आहेत ना यंत्रवत केल्यासारखी होती. यज्ञाने चित्तशुद्धी होते. यज्ञ म्हणजे काय? कृष्णांच्या प्रित्यर्थ केलेलं. पण ज्ञानाशिवाय हा जर का यज्ञ केला तर तो चित्तशुद्धी होणार नाही. ज्ञानाने यज्ञ केला नसेल तर ते भौतिक कार्य ठरेल, आणि ज्ञान घेऊन जेव्हा यज्ञ करतो तेव्हा ते आध्यात्मिक स्वरूपाचं कार्य होईल. तर असे अनेक यज्ञ आहेत, पण यज्ञ याचा अर्थ कृष्णांची संतुष्टी करता कार्य करणे. तर मग आपण आपल्या जीवनात कुठला यज्ञ करायचा आहे? आता आपण कलियुगी आहोत, आपल्यासाठी काय सांगितलंय? संकीर्तन यज्ञ हा महत्वाचा सांगितलेला आहे. म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन हे आपल्याला करायला सांगितलेलं आहे. आता आपण जे पण कार्य करत असू ते आपल्याला भगवंतांच्या बरोबर जोडलं पाहिजे. नेहमीच्या जी स्वधर्म कर्म आपल्याला सांगितलेली आहेत, जसं आपण आता अर्थार्जन करत असू तर आपल्या अर्थार्जनाचा काही भाग नियमितपणे आपल्याला कृष्ण भावनेमध्ये वापरला पाहिजे. आपण भगवद्गीता विकत घेऊन ती इतरांना आपण देऊ शकतो, प्रसाद वाटप करू शकतो. घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कृष्णांच्यासाठी एक स्थान पाहिजे. बघा इतर गोष्टी आपण कुठे ठेवायच्या हे सगळं ठरवतो, इथे फ्रीज ठेवायचा, इथे टीव्ही ठेवायचा, मग कृष्णांसाठी तिथे स्थान हवं. परजीवांना आपण क्लेश देऊ नये, आपण कोणाची जमीन घेऊ नये, किंवा जसं दुर्योधनाने केलं, जे विवाह करून गृहस्थाश्रमामध्ये आहेत तर त्यांनी गृहस्थाश्रमामधल्या सर्व जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडली पाहिजे, आणि ते करत असताना कृष्ण भावनेशी आपण जोडून घेतलं पाहिजे. म्हणजे हे सर्व केलं की मनुष्य कसा कृष्ण धामामध्ये भगवत धामामध्ये प्रवेश करायला पात्र ठरू शकतो. अशा प्रकारे केलेले यज्ञ हे भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलेलं कार्य असतं, आणि मग आपली शुद्धी होते. आणि जे ज्ञान प्राप्त करून आता ज्या वेळेला आपण हे यज्ञ करतो त्यावेळेला ती आध्यात्मिक चित्तशुद्धी होऊ शकते. यज्ञाविना मनुष्य सुखप्राप्ती करू शकत नाही. भगवत सेवेची कार्य सोडून जर का भौतिक कार्यामध्ये तो संलग्न झाला तर त्याचे काय परिणाम होतात हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. तर आता अनेक ठिकाणी बघा योग्य सध्या आपण बघतो पाऊस पडत नाही किंवा धान्य पिकत नाही, गायी इत्यादी सर्व त्रासामध्ये असतात, करोना सारख्या मोठ्या मोठ्या साथी येतात. यावरून आपल्याला समजतंय की आपण जी कार्य करतोय ती भगवंतांच्या आनंद
आनंदासाठी करतो आहोत का? भगवंतांना प्रसन्न करू शकतोय का आपण? तर निश्चित नाहीये. सर्वत्र ज्या वेळेला सुख शांती असेल तेव्हाच भगवंत प्रसन्न आहेत असं म्हणता येतं आपल्याला. आता कर्म केल्याने चित्तशुद्धी होते आणि होते का आणि ती कशी होते हे आपल्याला समजायला पाहिजे. आतापर्यंतच आपण ज्ञान घेतलंय हे, तर कर्माने साक्षात ज्ञान होत नाही. म्हणजे कर्म केलं म्हणून आपल्याला ज्ञान प्राप्त झालं असं होत नाही, पण ज्ञान होऊ शकेल अशा स्थितीपर्यंत पोहोचण्याचं काम कर्म करतात. म्हणून निष्काम कर्माचं महत्व आहे. म्हणून कर्माने चित्तशुद्धी होते असं जिथे म्हटलेलं आहे ना, ते कशा प्रकारे होते हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता आपलं एरवी कसं असतं, चित्त अशुद्ध असतं म्हणतो आपण. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे कृष्ण भावना किंवा कृष्ण प्रेम हे आपल्यामध्ये कुठून आणत नाही आपण, ते आपल्यामध्येच असतं. जसं निखारे राखेने आवृत्त होतात पण राख बाजूला केली की पुन्हा प्रज्वलित होतात, तसंच कृष्ण प्रेम हे आपल्यामध्ये आहे. याचा बोध आपल्याला का होत नाही? कारण त्याच्या आड आपलं मन आणि बुद्धी येत असते जी अशुद्ध आहे. आता इंद्रिय, मन आणि बुद्धी हे सर्व आड जरी येत असलं तरी त्यातल्या त्यात हे मन जे आहे ना, जिथेही सगळे अनर्थ आहेत, काम क्रोध आणि लोभ आणि इतरही वासना आहेत, संकल्प विकल्प आहे, कारण मनाचं तसं स्वरूप आहे. म्हणूनच आपण दूषित म्हटले जातो. तर या मनाच्या शुद्धी करण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना करणं आपल्याला आवश्यक असतं. गुरूंचा आदेश आपण पाळतो, दीक्षा घेतो. गुरूंची शक्ती तेव्हा आपल्यापर्यंत संक्रमित होते दीक्षेच्या वेळेला. त्यामुळे आपण साधना करण्याचं बळ आपल्याला मिळतं. कारण गुरु कसे आहेत? प्रमाणित आध्यात्मिक हवेत, ज्यांच्याकडे हे सामर्थ्य आहेत. आत्मानुभूतीपर्यंत त्यांनी स्तर त्यांचा गाठलेला आहे. किंवा ते गुरु शिष्य परंपरेतून, संप्रदायातून जेव्हा गुरु आलेले असतात ना, तेच आपल्याला हे असं बळ देऊ शकतात. ती शक्ती त्यांच्यामध्येच असते. दीक्षेच्या वेळी ही शक्ती ते भक्ताला देतात. आता दीक्षा घेतल्याने गुरु त्या शिष्याला साधनेचा मार्ग दीक्षेच्या वेळी सांगतात. ज्या मार्गाने कुठे पोचायचंय ते सांगतात. आता ज्याची जेवढी जशी तयारी असेल त्या प्रकारे तो साधना करतो. आणि प्रत्येक भक्ताचा म्हणतात तसा साधनेचा वेग हा एकच नसतो. जसे शाळेतले शिक्षक बघा शिकवतात, पण विद्यार्थी सगळेच विद्यार्थी एकाच वेळेला ग्रहण करू शकतात असं नाही. कोणाला जास्त वेळ लागतो, एखाद्याला काही समजतच नाही, तो पुढच्या वर्गात जाऊन पासही होऊ शकत नाही. म्हणजे गुरूंची कृपा आणि आपले प्रयत्न हे दोन्ही महत्वाचे आहेत. उत्तम गुरु आहेत पण भक्ताने प्रयत्नच केले नाहीत साधनेचे तर काय होईल हेही आपल्याला माहितीये. म्हणजे जेवढे श्रेष्ठ गुरु तेवढा शिष्य पण शिष्य हवा. जशी जमीन सुपीक हवी तसंच बियाणंही उत्तम दर्जाचं हवं. मग पावसाचं पाणीही त्याला मिळायला पाहिजे, हवा मिळायला पाहिजे, सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तर आहेतच. त्यामुळे गुरु पाहिजे, शिष्य पाहिजे, साधना पाहिजे आणि भक्तीचे नियमही पाळले गेले पाहिजेत. आता जसं आता जो रामनाम घेतो म्हणजे आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणतो आहे, तर त्याबरोबर आपल्याला काही पथ्यही सांभाळावी लागतात ना. म्हणजे आपल्याला भक्तीचे नियम पाळायला सांगितलेलं आहे. तसंच जसं आता एक कोणी व्यक्ती, आजारी व्यक्ती आहे, डॉक्टरांकडे जातो, तो पथ्यही समजून घेतलं पाहिजे. काही खातोय, कुठेही जातोय आणि मग म्हणायचं की मी साधना करतोय असं म्हणता येत नाही. आता डॉक्टरांचं औषध सुरू आहे, मग आपण काही खातो, काही पितो तर आजार बरं होणारच नाही, कधी शक्यताच नाही ती बरी होण्याची. तर त्यामुळे बाहेरील गोष्टींना महत्व नाहीये. वेशभूषा, केशभूषा साधूप्रमाणे केली, पण अंतरंगात काय आहे म्हणजे साधनेमध्ये अंतरंगाला खूप महत्व दिलं जातं. बाहेरच्या गोष्टी या गौण आहेत. त्यामुळे कृष्णांची कृपेने असे गुरु जर का प्राप्त झाले असतील तर ते मार्ग दाखवतात. आणि जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये उदाहरण घेतलं होतं बघा, पक्षासारखा आपला आत्मा आहे जो शरीररूपी पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे. तर जसा पक्षातला जो पक्षी असतो बघा त्या नळीला पकडून बसलेला असतो, तसंच आपण शरीराला आणि शरीराच्या संबंधित सर्व गोष्टींना घट्ट पकडून बसलेलो आहे. पण म्हणत काय असतो, आपल्याला मोक्ष हवा. धरून ठेवलाय आपण सगळं इथे आणि मग मोक्षाची मुक्ती मिळणार कशी? पैसा अडका धरून ठेवलाय, जमीन जुमला, घर दुकान सर्व नाती घट्ट पकडून ठेवलाय. कारण काय आहे? ममत्व आहे. तर जशी नळी सोडून या पक्षाने पिंजऱ्यातून बाहेर झेप घेतली पाहिजे, तसंच मनुष्याने शरीर आणि शरीराच्या संबंधी या सर्व गोष्टींकडची आसक्ती सोडून भगवंतांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी घराचा किंवा नातेसंबंधांचा त्याग करायचा नाहीये, पण ती सांभाळत मन कृष्णांकडे वळवलं पाहिजे. आता आपण काय करतो की सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या आपल्या पार पाडत असताना
त्यातून वेळ मिळाला तर कृष्ण भावनेमध्ये जोडून घेतंय. पण करायला पाहिजे नेमकं उलटं. प्रथम कृष्ण भावना जोपासायला पाहिजे. तर जसं सांगतात ना की सकाळी सकाळी ही कृष्ण भावनेसाठी ठेवली पाहिजे. त्याच्यानंतरचा वेळ संध्याकाळपर्यंतचा हा आपली नोकरी व्यवसाय सांभाळण्यासाठी दिला पाहिजे. संध्याकाळ आपली कुटुंबासाठी ठेवली पाहिजे. तर अशी वेळेची विभागणी आपण केलं तर ते आपल्याला शक्य होईल. आणि त्यासाठी म्हटलं आहे की कर्म कशी करू त्याने ती चित्तशुद्धी होते. शुद्ध चित्तातच भक्तीच्या ज्ञानाचा उदय होतो आणि ती खरी भक्ती आहे. आपल्याला जी आपण ज्याबद्दल बोलतोय ती. आता नवसाधकाची भक्ती कशी आहे? कर्मकांडासारखी आहे. अडीअडचणी आल्या म्हणून भगवंतांची आठवण झाली, मग भगवंतांना आपण म्हणावं की ते लक्ष द्या, इथे माझ्याकडे आजारपण आहे, कोणाची परीक्षा आहे, कोणाचा इंटरव्ह्यू, यासाठी आपण भगवंतांकडे जातो. पण तरीही जातो, हे महत्वाचं आहे. आता नवसाधक ही अशी साधना करतो, तोही क्रमशः शुद्ध होईल. म्हणजे ह्या ज्या स्तरावरती आहे तिथून पुढे तो निष्काम कर्मयोगी आणि त्याच्याहून पुढे प्रगती केली तर शुद्ध भक्त होऊ शकतो. तर हा मार्ग जो आहे ना ते दाखवणारे गुरु असतात. प्रापंचिक गोष्टी आपण बुद्धीने सोडवायला पाहिजेत. आध्यात्मिक विषयामध्ये जी प्रगती करायची असेल ना तर गुरूंनी सांगितलेला मार्गच आपल्याला पाळायला हवा. त्यामुळे आपण कशा प्रकारे कर्म करावी की आपली चित्तशुद्धी होईल, हे मार्ग आपल्याला गुरूंकडून मिळतो. आता अनेक कर्म करत राहणं म्हणजे कर्मयोगी नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत कोणी कर्म करत असेल, सांसारिक कर्म आहेत, भौतिक कर्म आहे ती, त्याने आपली चित्तशुद्धी होणार नाही. योग्य प्रकारे कर्म करणं म्हणजेच ती कर्म भगवंतांच्या बरोबर जोडली गेली तरच त्याने चित्तशुद्धी होते. म्हणजे कर्मयोग हेच कर्मातलं कौशल्य आहे. कर्म करण्यामागचा जो एक्सपर्टाईज आहे ना, ज्याला योग हा कर्मसु कौशलम म्हटलेला आहे, तो हा निष्काम कर्मयोगी करतो. तेव्हा जी आपण लक्षणं बघितली ना मगाशी सायली माताजी ती म्हणत होत्या, ती सीताधीर मुनीची, ती सगळी प्राप्त होतात. तर हे कौशल्य आपल्याला कर्मातलं समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे, जे आपल्याला गुरूंकडून समजू शकतं. आता 34 करायचा का आज? किती श्लोक राहिलेत आता? एकूण माझ्या मते अध्यायामध्ये एक वर्ग घ्यावा लागेल. एक लागेल. हो, एक लागेल. 42 पर्यंत आहेत. आता 41 आपण ते पुढच्या वेळेला बघूया, हो ना? 42 पर्यंत आहेत. हा, 42 पर्यंत आहेत. तर 34 पासून 42 आपण पुढच्या वेळेला बघूया. पुढच्या वेळेला लवकर संपेल आपला क्लास. हा, आज आपण इथे थांबूया. आज हे वाचायलाही बरंच लागेल. आता आपण वाचत नुसतं हो ऐके गेलोय. हो ना. हो, आता मला तर सांगितलंय की 20 श्लोक पूर्ण करायचेत, पण मी आता एवढं कमी बोलायला लागले तर ते मलाच समजत नाही की इतकं, म्हणजे हे जे गरजेचं आहे ते तर सांगायलाच लागतं ना, त्याच्याशिवाय आपल्याला